चला आता आपण पाहूया काही नॉर्मलायझेशन टेक्निक्स. जसे कोणत्याही कलेला योग्य साधनेची, टूल्सची, हत्यारांची गरज असते, तसेच नॉर्मलायझेशनचं देखील आहे. चला पाहूया काही नॉर्मलायझेशन टेक्निक्स. पहिली टेक्निक आहे मिन मॅक्स नॉर्मलायझेशन. यामध्ये काय केलं जातं तर एका ठराविक रेंजमध्ये डेटा आणला जातो, 0, 1 किंवा -1 to 1 यामध्ये तो डेटा बसवला जातो. त्याला म्हणतात मिन मॅक्स नॉर्मलायझेशन. दुसरी पद्धत आहे झेड स्कोर नॉर्मलायझेशन. यामध्ये काय केले जाते तर सगळे आकडे हे शून्याच्या भोवती केंद्रित केले जातात, त्यामुळे त्या आकड्यांमधील अंतराला महत्त्व येते. याला म्हणतात झेड स्कोर नॉर्मलायझेशन. पुढचं आहे डेसिमल स्केलिंग. डेसिमल स्केलिंग ही अशी पद्धत आहे जिथे मोठे जे आकडे असतात त्यांना नियंत्रित करण्यासाठी त्यांचा डेसिमल पॉईंट्स म्हणजे दशांश हा हलवला जातो आणि त्यांना एका लेवलला आणलं जातं. युनिट वेक्टर नॉर्मलायझेशन ही जरा एक वेगळी पद्धत आहे. यात टेक्स्ट आणि इमेजला त्याच्या साईजनुसार नाही तर त्यांच्या डायरेक्शननुसार तुलना केली जाते. शेवटचं आहे रोबस्ट स्केलर, ज्याच्यामध्ये मीडियनवरती लक्ष केंद्रित केले जाते आणि अतिशय वेगळ्या मूल्यांना हाताळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. योग्य नॉर्मलायझेशन मेथड निवडणे अगदी महत्त्वाचं आहे. ते एखाद्या भरलेल्या टूल्समधून अर्थात हत्यारांमधून आपल्याला ज्या कारणासाठी हत्यार वापरायचं आहे त्या कारणासाठीचं हत्यार निवडण्यासारखं आहे. योग्य वेळी योग्य टूल निवडणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही कशासाठी वापरतायत यावर अवलंबून असतं. सो हे होते काही नॉर्मलायझेशन टेक्निक्स.